हे यांचं रामराज्य नाही, तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य. भर पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय. का करावं लागला त्याला गोळीबार? म्हणजे नुसतं कमळाबाई पुढे हे असे हतबल नाही झालेले, पूर्ण संपलेत. म्हणजे आता बीजेपी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे. मी त्यांना किती नाव ठेवू? भेकड जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी. कारण ते हे यांचं रामराज्य मकालो जाऊन जुगार खेळतायत आणि माझ्यावरती टीका करतायत. म्हणजे ह्यांचं रामराज्य हे मकावला जाऊन जुगार खेळतायत आणि ती बातमी मारून टाकायची. आता तुम्ही सांगा, जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर किती हे यांनी थैथयाट केला असता. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तर आकांड तांडव केलं असतं. म्हणजे हे बघा गुंडागर्दी कशी चालले, पोलीस स्टेशनमध्ये मारामारी केली. अहो देवेंद्रजी आज कुठे आहेत ते कल्पना नाही, लापता आहेत आज असं मी ऐकलं. कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला. स्वतःच्या पक्षाच्या आमदारावरती वेळ आली का? मी त्या गणपत गायकवाडची बाजू घेत नाही, पण गायकवाडचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या मुलाला भर पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली म्हणून पिसाळून त्यांनी सांगितलं की बाप म्हणून मी ज्यांनी धक्काबुक्की केली त्याला गोळ्या घातल्या, मला पश्चाताप होत नाही. मग एवढी पाळी आली की तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की होते तरी पोलीस काही करत नाही, आणि भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काही करत नाही म्हणून भाजपच्या आमदाराला ज्यांनी धक्काबुक्की केली असं तो सांगतो त्याला गोळ्या घालावे लागतात. मग भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे? शिल्लक आहे कुठे? आज तुम्ही जे आमच्या राजन साळवीच्या घरी सगळी माणसं पाठवतायत, वायकरांच्या घरी पाठवतायत, किशोरीताईच्या पाठवतायत, सूरज चव्हाणला त्यांनी मी अटकेत टाकलेलं आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. मग ही जी काय घरामध्ये घुसून तुम्ही आमच्या शिवाजी महाराजांची किंमत करताय, आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या किंमत करताय. एक तर सत्ता बदलू द्या, ज्यांनी ही किंमत केली त्याची किंमत आपण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच नाही तर ज्यांनी आदेश दिले, ज्यांच्या आदेशावरनं तुम्ही ही किंमत करण्याचं धाडस दाखवलं, त्यांची सुद्धा किंमत काय, त्यांची लायकी काय हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आम्हाला एक शिकवण देताय की सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा, आम्ही करणार नाही. पण निष्कारण जर तुम्ही आम्हाला छळणार असाल तर मात्र तुम्हाला दया माया क्षमा आम्हाला दाखवता येणार नाही, अजिबात दाखवू शकत नाही. आज हे जे काही उद्योग मंत्री बसले, स्वतःचे उद्योग जोरात चालू आहेत, जोरात. थांबा ना जरा, असं करंट मध्ये